हॅलो नमस्कार. वृषालीज आर्ट अँड व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही थालीपीठं करता का आणि केली तर ती कुठल्या कुठल्या पिठाची करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी जे थालीपीठ करते ते मी भाकरीचं म्हणजे जोंधळ्याचं आणि तांदळाचं मिक्स जरासं बेसन पीठ आणि कांदा कोबी काय अवेलेबल असेल ती भाजी घालते. आज मी मेथी घालून थालीपीठ करते कारण चपाती भाकरी खाऊन कंटाळा आलाय आणि थालीपीठं बऱ्याच दिवसात केली नव्हती. त्यामुळे आता मी हे असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याची थालीपीठं आता करणार आहे. तुम्ही ती थालीपीठं कशी करता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघूया आज दिवसभरात काय काय होतंय ते नक्की शेअर करीन. जमेल तसे व्हिडिओ टाकत राहील. आणि कालचा व्लॉग जर बघितला असेल तर कविता ती कशी वाटली ती नक्की सांगा आणि नसेल बघितला तर नक्की बघा. तर आता अर्धी तयारी झालेली आहे. आज करूयात आपण पावभाजी. मी काल भाज्या त्याच्यासाठीच भरपूर घेतल्या होत्या म्हणजे पावभाजीच्या वेगळ्या भाज्या घेतल्या होत्या. तर आता मी कुकरला बटाटा जरासं बीट बिनीस फ्लॉवर आणि ढबू हे सगळं उकडून घेतलेलं आहे. शिट्ट्या झाल्यात. इकडे कांदा चिरून घेतला एके ठिकाणी आणि आता कुकर निवला थंड झाला की बाकीची फोडणी करून आपण करूया पावभाजी. या खायला. हे दुर्वा म्हणजे आमची वीरा बारकं नाही आमची वीरा दोघी मिळून खेळतायत आणि धडपडतायत सुद्धा. हाय कर हाय कर. तर इथे पातेलं तापत ठेवून त्याच्यामध्ये बटर घातलं. बटर वितळलेलं होतं त्यामुळे ते सुरीने कट करून मग हाताने घातलं. नाही तर तुम्ही म्हणाल ही अशी का घालतीये. तर इथे बटर घातलंय ते चांगलं जरा पहिल्यांदा मी बटर घालून थोडंसं तेल घातलंय नावाला. तेल घालायचं असेल तर तुम्ही घालू बटर चांगलं लागतं बटर झालेलं आहे. इथे बटर चांगले वितळून घेतल्यावर तेल घातले. तेल घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलाय. कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतलाय आणि मग त्याच्यामध्ये घातले आलं लसणाची पेस्ट. तर आलं लसणाची पेस्ट मी प्लेन केली होती. मिरची कोथिंबीर न घालता केली होती. प्लेन आलं लसणाची पेस्ट घातली. कांदा चांगला परत परतून घेतला आणि वाफ जराशी येऊ दिली. कांदा आपल्याला चांगला काय करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा इथे कांदा चांगला असा परतून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आलं लसणाची पेस्ट इथे घातलेली आहे त्याच्यामध्ये. तर आज पावभाजी करायचं म्हणजे बऱ्याच दिवसात केली नव्हती आणि भाज्या स्वस्त होत्या. मेन म्हणजे फ्लॉवर गेले 2-3 आठवडे 40 रुपये किलो न होता. म्हणजे किलो म्हणण्यापेक्षा 40 रुपयाला होता आणि त्यामुळे केली नव्हती. तर आज 20 रुपयाला मिळाला होता. इथे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. ती आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतून घेतल्यानंतर टोमॅटोची प्युरी घातली आणि ती चांगली परतून घेतलेली आहे इथे. तर हा मी सुहानाचा इथे पावभाजी मसाला वापरते. तुम्ही कुठला पावभाजी मसाला वापरता का तुम्ही घरात करता ते कमेंटमध्ये सांगा. इथे ही शिजवून घेतलेली सगळी भाजी होती ती स्मॅश केली होती ती घातली. मला वरनं पाणी घालायला नाही लागलं कारण भाजीत ऑलरेडी पाणी व्यवस्थित होतं त्यामुळे मी वरनं घातलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. इथे पावभाजी मसाला त्याच्यामध्ये घातलेला आहे. जरासं तिखट घातलंय, मीठ घातलंय, धण्या जिऱ्याची पूड घातली होती मी आज जरासं वेगळं म्हणून. मीठ चवीनुसार घालायचं कारण शिजवताना आपण मीठ घातलेलं असतं म्हणजे भाजी शिजवताना. आणि हे चांगलं ढवळून घेऊन एक 5 मिनिटासाठी परत त्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं. तर इथे बघा असं शिजलेलं आहे आपलं. आणि परत एक मी वाफ काढण्यासाठी ठेवले. नंतर त्याच्यामध्ये परत वरून जरासं बटर घातले आणि परत चांगलं ढवळले. बटरचा वापर जेवढा करू ना तेवढी पावभाजी इथे चांगली होती असं मला वाटतं कारण आज माझी पावभाजी झाली होती बऱ्यापैकी. बटर चांगलं असं मिक्स करून घेतलं मिसळून घेतलं आणि उकळी यायच्या आधी जराशी त्याच्यात कोथिंबीर घातली वरून आणि परत एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून चांगलं उकळू दिलं रटरटून. इथे बघा पावभाजी आपली तयार झालेली आहे. ही साधी सोपी पद्धत मला जमते तशी मी करते. तुम्ही कशी करता ते सांगा. पावभाजी झालेली आहे. तवा तापत ठेवला. तव्यावर बटर घातले आणि मग पाव भाजून घेतले. काही ठिकाणी तव्यावर भाजी पण घालून ते भाजतात पण मी नुसतेच प्लेन भाजून घेतले होते पाव. तुम्ही भाजून खाता का नुसते खाता कसे खाता ते कमेंटमध्ये सांगा. तर असे पाव इथे सगळे लावून घेतले आणि मग ही अशी आमची पावभाजीची डिश आम्ही तयार केली होती. तर इकडे बघा दुर्वा आणि वीरा खेळताय. तिथे बाबा पण बसलेला आहे तिचा. दोघींचा आरडाओरडा चालू होता. दुर्वा आजोबांना झोपाळा म्हणजे खुर्ची हलवत होती. कॅक्टस आहे ते आमचं वीराचं खेळणं आहे ते खेळत होती इथे. तर छान वाटत होतं. जरा पसारा आहे
पण असतोच तो पसारा रोज आमचा. दोघी खेळतात त्यामुळे बरं वाटतं. वीराला कोणतरी पार्टनर आहे. इथे दोघी मिळून आजोबांना झुलवत आहेत, खुर्चीत झोपवत आहेत. हॅलो. तर पावभाजी चांगली झाली होती. आमच्या सगळ्यांची खाऊन झाली, सगळं आवरून झालं. आता आम्ही झोपणार आहोत, कारण उद्या बघू. एक प्लॅनिंग आहे डोक्यात. काय होतंय ते उद्याच्या व्लॉगिंगच्या स्टार्टिंगला सांगेन मी, नेमकं काय घडतंय ते किंवा काय करणार आहे ते. तुमच्याकडे सॅटर्डे संडे तुम्ही काय स्पेशल करता का? करत असाल तर काय काय करता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्याकडून तुम्हाला नेमकं कुठलं कंटेंट हवंय किंवा मी काय सादर करू ते पण सांगा. बघू तुम्ही काय काय आयडिया देता मला. मी कुठल्या प्रकारचा कंटेंट दाखवावा अशी तुमची इच्छा आहे ते मला नक्की सांगा.